आपणापुढे आम्ही सादरीकरण करत आहोत. लक्ष असो. हॅलो. तसेच तारी करतो आहे रामा हरी, राज्य तारी करतो आहे रामा हरी. राज्य काय करी आनंदात हो, राज्य काय करी आनंदात, राज्य काय करी आनंदात हो, राज्य काय करी आनंदात, राज्य काय करी आनंदात हो, राज्य काय करी आनंदात, राज्य काय करी आनंदात हो, राज्य काय करी आनंदात. हो आपल्या देवकी बहिणीचं लग्न थाटामाटात पार तरी पाळलं आहे रामा हरी. कौसवा सावद्रा अशी आकाशवाणी तरी झाली आहे रामा हरी. कौस हा भलताच घाबरला हो, कौस हा भलताच घाबरला, कौस हा भलताच घाबरला हो, कौस हा भलताच घाबरला, कौस हा भलताच घाबरला हो, कौस हा भलताच घाबरला, कौस हा भलताच घाबरला, कौस हा भलताच घाबरला. चहूबाजू पाही तो दरबारला हो, चहूबाजू पाही तो दरबारला, चहूबाजू पाही तो दरबारला हो, चहूबाजू पाही तो दरबारला, चहूबाजू पाही तो दरबारला हो, चहूबाजू पाही तो दरबारला, चहूबाजू पाही तो दरबारला, चहूबाजू पाही तो दरबारला. हो त्या कौसाने वसुदेव देवकीला बंदी शाळेत तरी ठेवली आहे रामा हरी. देवकी मातेच्या 6 बाळांचा वध तरी केला आहे रामा हरी. 7वा बळीराम 8वा कृष्ण गोकुळ तरी वाढतो आहे रामा हरी. 7वा बळीराम 8वा कृष्ण गोकुळात तरी वाढतो आहे रामा हरी. बाळकृष्ण खेळे गोकुळात हो, बाळकृष्ण खेळे गोकुळात, बाळकृष्ण खेळे गोकुळात, बाळकृष्ण खेळे गोकुळात, बाळकृष्ण खेळे गोकुळात हो, बाळकृष्ण खेळे गोकुळात, बाळकृष्ण खेळे गोकुळात हो, बाळकृष्ण खेळे गोकुळात. गोकुळ नाचे आनंदात हो, गोकुळ नाचे आनंदात, गोकुळ नाचे आनंदात हो, गोकुळ नाचे आनंदात. रसिक जन पहा कृष्ण लीला हो, रसिक जन पहा कृष्ण लीला, रसिक जन पहा कृष्ण लीला हो, रसिक जन पहा कृष्ण लीला, रसिक जन पहा कृष्ण लीला हो, रसिक जन पहा कृष्ण लीला, रसिक जन पहा कृष्ण लीला हो, रसिक जन पहा कृष्ण लीला. हो रे हो. कान्हा, राधे, आज या नयनरम्य प्रहात काळी आज तू अबोल झालीस. तसं नाही कान्हा, पण तुझ्या बासरीच्या सुमधुर स्वरांनी क्षणात मी बालपणामध्ये हरवून गेले. माझा जन्मच मुळी सप्तसुरांच्या सानिध्यात न्हाऊन झाला आहे. पण कान्हा, राधे, कान्हा तुझा जन्म, राधे, माझा जन्म राधे, माझा जन्म या कठोर पाषाणी अहंकारी अंधारा कोठडीत झाला. कठोर पाषाणी अहंकारी अंधार कोठडी मी नाही समजले कन्हैया. राधे, समजेल तुला. राधे, डोळे बंद कर. आता तुझ्या या नयन पटलावर माझा जन्मपट उमटू लागेल बघ. राधे, हा आहे माझा जन्मपट, जन्मपट, जन्मपट. जन्मपट निर्माण करावा लागतो. जीवनाच्या सारीपाटावर अशाच्या स्वांगच्या फिरकावून दैवाला सुचवून दैवासमोर भीक मागणारा हा कोण नाही. मोठी चातुर्य आणि बलखंड भोगणे दैवाला
33 कोटी देवतांना बंदिवान करण्याचं सामर्थ्य फक्त या कंसामध्ये. माझी लाडकी बहीण देवकी आणि वसुदेव यांचा विवाह अगदी मोठ्या थाटामाटात पार पडला. हो, वर्षभराने देवकी आणि वसुदेवचा रात स्वतः कंस सोडत होता. पण त्या हर्षाच्या मंगल समयी अचानक एक आकाशवाणी झाले. दुष्ट कंसाल सांभाळ. देवकीच्या पोटी होणारा 8वा पुत्र गोकुळात आनंदाने वाढत आहे. हेच ती कर्ण कपाट माझ्या कर्ण पटलावर थैमान घालते. अशा कित्येक आकाशवाणी झाल्या तरी हा कंस डगमगणार नाही. जानवर गोष्ट संपूर्ण मथुरा नगरी देवकीच्या 8व्या पुत्राची चर्चा चालू आहे. होय महाराज, 20 दिवसात तारणहार लवकर देवकीच्या पोटी जन्माला येईल असा हा बोलबाला वस्ती वाढवू लागलाय. म्हणे तारणहार. तारणहार फक्त मी आणि मेस. कुठून येणार हा तारणहार? या मथुऱ्यामध्ये मंगेला सुद्धा या कंसाच्या आज्ञेशिवाय प्रवेश करू शकत नाही. तिथे कुठून येणार हा तारणहार? ठीक आहे मुस्टेक. मथुरेमध्ये आणि त्या बंदिशाला भोवते सैन्याची भिस्त वाढवा. आणि याच वेळी तुम्हाला कोणत्याही गोष्टीची शंका आली तर तुरंत या मथुरा नरेश कंसाला येऊन कळवा. निघा. काय रे लबाडा, हसतोय कोण? आज आमच्या गोड बाळाचं नामकरण होणार. मग आम्ही सगळ्यांना गोड गोड खाऊ देणार, हो की नाही माई? आज आपलं बाळ भरजरी वस्त्रे आभूषणे चढून किती तेजस्वीने दिसतंय. खरं आहे रोहिणी, आज या समयाला अवघे गोकुळ हर्षित झाले आहे बघ. स्वतःभोवती दिव्यत्वाचे वलई धुवून जन्माला आलेले हे बाळ आज खरंच किती गोड दिसते नाही. या मुनिवर्य या.
आपण आनंदात राहू. कल्याण हो, शुभम भवतु. प्रणाम मुनिवर्य. कल्याण हो. नामकरण विधीची तयारी पूर्ण झाली आहे. आपण नामकरण विधीत प्रारंभ करावा. हे नंदराज, क्षण आनंदे जरी चराचरी, किंतु तयासी दडवावे ओसरी. हा नामकरण विधी मथुरेपर्यंत पोचता नाही. तसे होणे या बालकाच्या जीवितास अपायासम आहे. मुनिवर्य, त्याची खबरदारी आम्ही घेऊ. तुम्ही निश्चिंत राहा. नारायण विष्णू नारायण. हे नंदराज, या दिव्य बालकाच्या रूपात मला साक्षात विष्णू नारायण दिसतात. अशा या धवलवर्णीय दिव्य बालकाचे नाव कृष्ण कृष्ण कृष्ण. समस्त युगवासी याच्या प्रेमात पडतील. मोक्ष आणि निर्मितीचा हा दाता असेल. महामुनी गर्गाचार्य, आपण या दिव्य बालकाचा नामकरण करून त्याची महती विशद केली. धन्य पावलं आम्ही. मैया, सत्वरी या दिव्य बालकास पाळण्यात प्रविष्ट करावे म्हणतो.